पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हल्ली दुपारी झोपच येत नाही रे मला। आई अगं टीव्ही बघता बघता 2 तास झोपली होतीस, चांगली घोरत होतीस। चहा पी। चिंगी आली वाटतं। चिंगी चिंगी वही दाखवलीस का ग बाईंना? काय म्हणाले बाई? अजून चहा गरमच वाटतं वर्षा। आनंदी तू चिंगीची वही पूर्ण केलीस, पण तिच्या नाकावरचा राग काही तुला अजून घालवता आलेला नाहीये। ए चिंगी बाळा, काय म्हणाले बाई? नाही का आवडली त्यांना वही? आनंदी मला नाही बोलायचंय त्याविषयी। का वही नाही आवडली का त्यांना? नाही सांगितलं तर नाही बोलायचंय मला त्याविषयी। आणि तुला गरजच काय होती एवढं चांगलं चांगलं बनवायची? अगं बाई, म्हणजे तुझ्या बाईंना आवडलंय ना, मग एवढी चिडचिड करायची काय गरज आहे? कारण टीचरला कळलंय की ही वही मी पूर्ण नाही केलीये, कोणीतरी मोठ्या माणसाने केलीये। मग त्या ओरडल्या मला। त्या बोलल्या की कोणाकडून तरी बनवून घेतलंय। तुला थोडं थोडं खराब चित्र काढायला काय झालं होतं आनंदी? चिंगी चुकलं बाळा माझं। मला खरंच माहिती नव्हतं का की तुला मदत घ्यायची परवानगी नाहीये। परवानगी नाहीये म्हणून मी तुम्हाला फक्त मदत करायला सांगत होते, पण तू एकटीनेच माझी वही पूर्ण केलीस। तू स्वतःसारखी चांगली चांगली चित्र काढलीसच का? चिंगे, आनंदीने रात्रभर जागून तुझी वही पूर्ण केली म्हणून तू तिला थँक्यू म्हणण्याचा प्रयत्न करतेस का? बाबा तू सारखी ना आनंदीचीच बाजू घे। चिंगे, हो तू तिचीच बाजू घेतोस। तुला आनंदीच बरोबर वाटते आणि मी नेहमी चुकीची वाटते। चिंगे, हे काय तू डबा खाल्ला नाहीस? मी तर तुला पैसे सुद्धा दिलेले नव्हते, मग तू खाल्लंस काय? नाही खाल्लं मी काहीच, मी उपाशी आहे। मला हिच्या हातचं काहीच नकोय। मी नको म्हणाले ना तर नकोय। तू का बॅगेत डबा भरलास? इकडे दादा, अरे दादा थांबा, बस आधी खाली बस। अहो खाली बस। आणि हा डबा आत्ताच्या आत्ता तू संपवायचा आहेस। अहो आनंदी अजिबात मध्ये बोलायचं नाही, थांब। डबा संपव। मला नकोय। अगं आणि इकडे बस, इकडे मला काही ऐकायचं नाही तुझं। हे घे, टीव्ही वगैरे काही नाही। जोपर्यंत तू हा डबा संपवत नाहीस तोपर्यंत तू इथून हलायचं नाहीयेस। आणि मग किती पण वेळ घे, 2 तास घे, 4 तास घे, मला काही माहिती नाही। डबा संपवल्याशिवाय तुझी आता सुटका नाहीये। आनंदी मूर्ख आहे का? तुझ्यासाठी सकाळी उठून राब राबते, तुला जेवण बनवते का तर तू उपाशी राहू नये, बाहेरचं खाऊन तुझी तब्येत बिघडू नये, आणि तू असं वागतेस? तू डबा खाल्ल्याशिवाय अजिबात उठायचं नाहीयेस इथून। खा आधी डबा तू। राघव, नुसता काय डबा धरून बसलायस? भरव की तिला। बाबा हो, जोपर्यंत तू डबा संपवत नाहीयेस तोपर्यंत तुला टीव्ही सुद्धा बघायला मिळणार नाहीये। डबा खा, सगळं संपवायचं आणि लगेच। चिंगी खा ना डबा प्लीज। हा चिंगी, काय गो बाई आनंदी, अगं लोणचं, सॉस, चटणी सगळं आणून दिलंस, पण ही काही खातच नाहीये। आनंदी, मी काय म्हणते, हे तर काही ती खाणार नाहीये,
तिच्या आवडीचा पिझ्झा वगैरे मागव, त्या निमित्ताने तिच्या पोटात जाईल. बघ जरा राघवला सांगून बघ. बघ आपल्या पण पोटात कब गा. अगं बाई हे बघ झोपतोय, लेकरू झोपतंय ग. झोपायच्या आधी काहीतरी पोटात जाऊ दे. बोल त्याला, बोल जरा. चिंगू अहो चिंगी उपाशी आहे अजूनही. शाळेत पण डबा खाल्ला नाहीये, आताही नाही खाल्लाय. म्हणजे लहान मुलांना भूक सहन नाही होत ना. तुम्ही जर तिच्यासाठी पिझ्झा मागवला तर निदान पिझ्झा तरी खाईल, काहीतरी पोटात तरी जाईल तिच्या. अहो म्हणजे आपण डब्याबद्दल सकाळी बोलूयात ना तिच्याशी, ऐकेल ती, समजून सांगूयात तिला. पण आता काहीतरी खायला हवं ना तिने. आणि लहान मुलांचा राग असा कितीचा राहतो. आपण टिंगे काय चाललंय तुझं? एकही घास खाल्लेलं नाहीयेस, 2 तास झालेत. मी नाही खाणार आहे बाबा. तू नक्की नाही खाणार? हो नक्की 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 नाही खाणार मी. ठीक आहे, जोपर्यंत तू तुझा डबा संपवत नाही तोपर्यंत तू तिथेच बसून राहायचंस. अहो आनंदी, जेवणाची वेळ झालेली आहे, जेवण वाढायला घे. ती अशी उपाशी राहणार असेल तर कसं काय जेवण जाईल? हे बघ, चिंगी तिच्या हट्टामुळे तिचा डबा काही खात नाहीये. तो तिचा प्रॉब्लेम आहे आणि मला त्याचा फरक पडत नाही. तू जेवण घे. आनंदी, अहो चिंगी बाळा, तुझ्या आवडीची पनीरची भाजी आहे, खाऊन बघतेस थोडीशी? नकोय मला. चिंगे बाद झाला ग आता आगाऊपणा. किती हट्टीपणा करशील, खा ना. तुझ्यामुळे आम्ही पण उपाशी आहोत. तुम्हाला कोणी थांबवलंय? जेवा ना तुमचं तुमचं. मला माफ करा पण मी नाही खाऊ शकत. नाही म्हणजे तुम्ही तिला शिस्त लावण्याचा प्रयत्न करताय, सगळं ठीक आहे, पण ती उपाशी हो. तिला असं उपाशी बघून मी नाही खाऊ शकणार. माफ करा आई. चिंगे खा की एक घास, खा ना बाळा. राघवा, मला गोळ्या घ्याव्या लागतात ना, जेवल्याशिवाय कशी घेऊ गोळी? डायबेटीस आहे ना मला. पोर खात नाही तर माझ्या घशाखाली कसं उतरेल सांग? मला सुद्धा नकोय आता जेवण. चिंगे झालं? हेच हवं होतं ना तुला? तुझ्यामुळे कोणी जेवायला तयार नाही, अख्खं घर उपाशी आहे. हे हवंय तुला?
तू आम्हा सगळ्यांना तुझ्या हट्टापायी वेटीस धरलेलंस कशासाठी? हा, कसला राग आहे तुला एवढा? मी काय केलंय बाबा? मला जेवायला नको म्हटलंय ना मी तुम्हाला कोणालाही उपाशी राहायला नाही सांगितलंय. आणि हे बघ, मला काही खायचं नाहीये. मला ना तुमच्याशी ना कोणाशी बोलायचंच नाहीये. मी मोठी वाली कट्टी घेतलीये. चिंगी बाळा, ए चिंगी, असं नाही करायचं. चिंगी चिंगे चिंगी चिंगी. आणि इकडे अहो थांब, इकडे ये. कुठे जाणार नाही ती. राग शांत झाला की येईल. इकडेच असेल कुठेतरी. आजी आजोबांकडे गेली असणार. आणखी कुठे जाणार? चिंगे, चला. ऐक, हे काय आज रात्रीच्या जेवणाला सांजा? हो नाही, पंचपक्वान्नाचा बेत केला असता मी. अहो पण तुमचं जेवण केवढंच आहे, एवढंच जेवता तुम्ही. त्यात रात्रीच्या वेळेला आता अर्धी पोळी खाता. आणि तुझं तरी काय, तू सुद्धा अर्धीच पोळी खातेस ना? अहो मग तेच ना, आता एका पोळीसाठी कुठे कणिक कालवत बसू मी. आणि भाताचं काय, तुम्ही 4 घास खाता आणि मी फक्त 3 घास. आता कुठे तो एवढासा भात लावत बसू. हा, आणि ना त्या पथ्याचा मला एवढा कंटाळा आलाय म्हणून सांगू म्हटलं जाऊ दे, आज छान सांजा करूया आणि खाऊया. हे बरं केलंस तू, म्हणजे डोक्याला ताप नाही. आता कोण आलं? आले माझे शोनाते. काय चिंगी मॅडम, अगं एवढ्या रात्री काय झालंय? काय का मी येऊ नाही शकत का? मग मी जाते. अगं ए बाळा, अगं हे तुझं घर आहे, तुला हवं तेव्हा ये तू राजा. अगं तू कायमची आलीस तरी आम्ही नाही म्हणणार आहोत का तुला? काहीतरी काय बोलतोय? टीव्ही बघतेस बाळा? तुला हवं ते कार्टून बघ तू. हा काय मग चिंगीबाई, शाळा कशी होती आज? कशी झाली म्हणजे नेहमी सारखीच झाली असणार. चिंगी, शाळेत काय काय मज्जा केली तू? हा, काय नाही, नेहमीचीच मजा. चिंगी तू सांजा खाणार का? चिंगी, सगळं व्यवस्थित आहे ना? हा घे सांजा. अहो काहीतरी वेगळंच प्रकरण दिसतंय. चिंगी आपल्याशी नीट बोलतही नाहीये. खूपच भूक लागलेली दिसते तिला. चिंगी बेटा, अजून हवाय का तुला? हा घे सांजा घे. मालती, एवढी रात्र झाली तर अजून शाळेचा युनिफॉर्म अंगावरच आहे तिच्या. रात्रीचा स्वयंपाक झालेला दिसत नाहीये घरी. आणि किती भूक लागली तिला. 2 प्लेट सांजा खाल्ला तिने. चिंगी बाळा, काही झालंय का घरी? सांग ना, काय झालंय? आनंदी, थांबा बघते. थांब, बघतो मी. अहो बघते. अगं थांब, मी बघतो. अहो खरंच थांबा, बघते मी. मी बघू का? अरे मी काय करताय? माझी लेक उभी आहे दारात, दरवाजा उघडा. तर रात्रीची बाहेर गेली, दरवाजा उघडा ठेवायचा सोडून बंद कशाला केलात?
दरवाजा उघडा रे कोणीतरी. तुम्ही बाबा, मी गेल्यापासून बाबांनी या घरात पाऊल सुद्धा ठेवलं नाहीये. आणि आज चिंगी बरोबर. बाबा या ना आत या. तुझ्या पाहुणचाराला आलो नाही मी इथं, आणि तसाही तो आम्हाला पचणार नाहीये. इतकी वर्ष झाली मी ठरवलं होतं की ज्या घरानं माझ्या रमाला गिळलंय त्या घरात पाय ठेवणार नाही. पण राघव, आज तू मला तुझ्या दारात यायला भाग पाडलंस. हे काय चालू आहे राघव? अरे तू सगळं विसरून दुसरं लग्न केलंस. आम्हाला या विषयावर काही बोलायचं नाहीये. तू आणि तुझी नवीन बायको काही करा, पण माझी नात, माझ्या रमाची मुलगी अजूनही या घरात आहे. तिच्यासाठी जीव तुटतो. आणि आज तुझ्या नवीन बायकोच्या नादाला लागून तू तिला उपाशी ठेवलंस. नाही बाबा, तसं नाहीये. खरं तर मला काही ऐकायचं नाहीये तुझं. तुला जरी ती एकटी वाटत असली तरी तिचे आजी आजोबा आहे तिथं. आणि तुला जर तुझ्या मुलीकडे दुर्लक्ष करायचं असेल तर मला सांग, मी आणून भरेन घरात जे काही सामान भरायचं ते. पण माझ्या नातीला तिच्या आवडीचं खायला मिळायला हवं. अरे शिस्त लावणं म्हणजे पुरीला उपाशी ठेवणं, तिची आबाळ करणं नाही. आणि तुला जर हे कळत नसेल तर तुझ्या पुरीला सांभाळण्यासाठी तुझ्या बायकोची कुवत नाहीये हे आधी समजून घे. चिंगी बाळा, या घरात पुन्हा तुला कधी उपाशी राहायची वेळ आली तर सरळ खाली आपल्या घरी ये. आम्ही आहोत. काळजी करू नकोस. आणि हा खाऊ राहू दे तुझ्याकडे. सगळं सावरण्याचा प्रयत्न करते ना मी. असं वाटतं की सगळं व्यवस्थित होईल आणि नेमकी काहीतरी चूक घडते. का बरं त्यांच्यासमोर चिंगीचा डब्बा उघडला आणि मग ह्यांनी पण उगाच तिला खायला सांगितलं. आम्ही दोघं हट्ट करतोय का तिच्या बाबतीत? आज तर रमाताईंचे बाबा पण ह्यांच्यावर चिडले. आजच काहीतरी चुकतंय. नाही नाही आनंदी, तुझं काही चुकलेलं नाहीये. रमाताई, हे बघ, चिंगीच्या बाबतीत तुझं काही चुकलेलं असतं ना तर आधी मी तुझे कान धरले असते. हो, पण खरं सांगू काही कळतच नाही मला काय होतंय. म्हणजे चिंगीचं असं न बोलणं, उपाशी राहणं ह्याचा त्रास होतोय मला. तिच्यामुळे बघा ना घरात कसं हसतं खेळतं वातावरण असतं नेहमी. किती गुणाची आपली चिंगी, पण काय झालंय ना, काय होऊन बसलंय काही कळतच नाहीये. आनंदी, प्रत्येक पालकाची मुलांना शिस्त लावण्याची एक पद्धत असते. आता राघवची पद्धत जरा वेगळी आहे, पण ही पद्धत काम करणार नाही जोपर्यंत तुझी त्याला साथ मिळणार नाही तोपर्यंत. हे बघ, राघवला नाही कळते हे असं चिडचिड केल्याने, रागराग केल्याने चिंगी सुद्धा त्याचा रागराग करेल. चिंगीला शिस्त तर लावायला हवी आहे.
पण शिस्त लावणं कुणा एकाचं काम नाहीये. तुम्ही दोघांनी चिंगीला शिस्त लावण्याची पद्धत शोधली पाहिजे आणि मग चिंगीला छान शिस्त लावली पाहिजे. तू कर, मी आहे तुझ्या बरोबर. रमाते, खरंच आहात माझ्या बरोबर? हो, माझ्या लेकीसाठी मी कायम असेन तुझ्या बरोबर. एवढा विश्वास दाखवताय ना तुम्ही माझ्यावर, मग मी माझ्याकडूनही काही कमी पडू देणार नाही. तू हो पुढे, मी आहेच.